नमस्कार मित्रांनो, तारेणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे केदारने खूपच मोठी चूक केलेली असते. कारण की सर्व पत्रकारांसमोर आता त्या युवराज गुन्हेगार आहे, युवराज हा गुलाबसोबत होता, तो गुलाबचा मित्र आहे असं त्याने प्रूव्ह करून सर्वांना सांगितलेलं असतं. आणि घरामध्ये आता खूपच भीती वातावरण हा त्रासदायक झालेला असतं केदारसाठी. आणि आता घरामधले सर्वांचे काही इथे भांडणे चालू असतात. त्यानंतर आता पद्मिनी कौशिकीला म्हणते की कौशिकी, मी तुला सातत्यानं सांगत होते, तू केदार आणि तारेणीवर विश्वास ठेवत जाऊ नको, मात्र तू त्यांच्यावर फार विश्वास दाखवलेला आहे. आज त्या विश्वासामुळेच एवढी मोठी वाट लागून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आता इकडे निशीची आई सुद्धा म्हणते की कौशिकीताई, मी तुम्हाला सातत्यानं सांगत होते, तुम्ही अशा गोष्टी नका करू, त्या युवराजवर त्या केदारवर अशा पद्धतीची तुम्ही सोपवू नका ही जबाबदारी. मात्र तुम्ही सोपवली आणि त्याने आज माझ्या मुलाला पुन्हा एकदा वापस आता सर्वांसमोर दोषी ठरवलेला आहे असं ते बोलत असतात. आणि म्हणते की आता माझ्या मुलीचा पूर्ण आयुष्याची वाट लावली आहे, आता माझा मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि या उद्ध्वस्त होण्याचं कारण फक्त केदार आणि तारेणी आहे. आणि तुम्ही त्यांच्यावर खूप विश्वास जतवत होता ना, त्याचा विश्वासावर त्यांनी पूर्णपणे आता पाणी फेरलं आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर कौशिकी म्हणते की काही पण करून आता तुम्ही दयाकाकांना आतमध्ये घेऊन जा, कारण की दयाकाकांना यांचा खूप त्रास होत आहे. त्यानंतर आता काकू दयाकाकांना आत नेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र पद्मिनी म्हणते की कुठे नेणार आहेत याला आत, यांना कुठेही नेऊ नका, कारण की हे आल्यावर केदार आल्यावर हे जाब विचारणार आहेत, यासाठी यांना इथेच बसवा असं आता पद्मिनी म्हणत असते. मात्र हे सर्व करत असताना तिथून आता निराश पावलेने घरामध्ये आत येणारा केदार हा कौशिकीला दिसतो. मात्र कौशिकी दिसल्याबरोबर त्याला म्हणते की आता दे या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं दे, हे सर्व मला विचारत आहेत उत्तरे, काय झालेलं आहे. मात्र आता तुला या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावे लागतील. आता कौशिकी केदारजवळ जाते आणि त्याच्या हाताला धरून ते घरामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता कौशिकी त्याला समोर घेऊन सातत्याने विचारत असते की तू का केलंस असं तुला हे करायला आम्ही नाही सांगितलं होतं, तरी तू केलं असं जोरजोरानं ओरडते. आणि म्हणते की आता तुला या सर्वांची उत्तरं द्यावेच लागतील. त्यानंतर ते पद्मिनी म्हणते, जर तुला ही जबाबदारी सोपवायची नव्हती ना, तर आम्ही दुसऱ्याला ती जबाबदारी दिली असती आणि तिने ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली असती, मात्र तू ती पूर्णपणे वाया घातली आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर निशीची आई म्हणते की ती जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली असती तर आपला युवराज हा निर्दोषमुक्त सुटला असता आणि हे याला चाललेलं नसता असं बोलत असतात. मात्र पद्मिनी आणि सर्वच आता घरातले त्यांच्यावर खूप चिडलेले असतात. त्यानंतर पद्मिनी म्हणते की आता याच्या पुढे तू काय काय अजून करणार आहेस आणि माझा मुलाचा जीव घेतल्याशिवाय तू स्वस्थ बसणार आहेस की नाही असं आता त्याला विचारत असतात. मात्र आतून खूपच केदार आता तुटलेला असतो, कारण की त्याला आता काय करावे आणि कुणाला कशी उत्तरं द्यावे हे काही सुचेनासे झालते. त्यानंतर तिथे घरामध्ये पुन्हा आता निराश पावलेने येत असलेली तारेणी ते दिसते आणि तारेणीला घरामध्ये काय चालू आहे आणि काय होणार आहे याचा पूर्ण ठापठोपा लागलेला असतो, कारण की केदारने पूर्णपणे ही जबाबदारी आता निराशजनक पाडलेली असते. त्यानंतर आता इकडे निशीची आई म्हणते की ही बघा, ही आली दुसरी महाराणी आणि या दोघांमुळे आपल्या घरांची वाट लागली आणि माझ्या मुलाचं तुम्ही सर्व काय वाटोळ केलेलं आहे आता असं ती बोलत असते. मात्र हे सर्व केदार ऐकून घेत असतो. त्यानंतर दयाकाका म्हणतात की हे बघ केदार, मी तुला एक जबाबदारी देण्यासाठी सोपवली होती आणि तू ती पूर्णपणे पार पाडण्यास यशस्वी राहिला आहेस आणि असं ते बोल असते. त्यानंतर म्हणते की मला तुम्हाला मुलांना एकत्र आणायचं बघायचं होतं, हेच तर स्वप्न मी तुला मागितलं होतं आणि ते पूर्ण नाही करू शकला ती जबाबदारी असं ते बोलत असतात. त्यानंतर ईशा म्हणते की काय कौशिकीताई, आता तू तुझ्या भावाला शिक्षा देणार नाहीस का की असंच मोकळं सोडणार आहे. त्यानंतर कौशिकी म्हणते की केदार, तुला तर याची शिक्षा अवश्य मिळेल आणि मिळेलच शिक्षा अशी आता ते सांगत असते. त्यानंतर कौशिकी आता केदारला शिक्षा देणार, त्याऐवजी इथे आता तारेणी म्हणते की कौशिकीताई, तुम्ही त्याला शिक्षा द्या जरूर, मात्र त्याचं म्हणणं तर ऐकून घ्या, त्याला काय वाटतं, त्याने ही परिस्थिती स्वतःवर का ओढून घेतली असावी असं ते बोलत असतात. त्यानंतर ते सर्वजण म्हणतात की त्यानंतर ते पद्मिनी काकू म्हणते की तुला वाटतंय का जे पण केदारनं केलेलं आहे ते बरोबर केलंय. त्यानंतर तारेणी म्हणते की हो, जे केदारनं केलंय ते बरोबर केलेलं आहे असं ती म्हणत असते, कारण की ते बापूराव एक राजकारणी माणूस आहे आणि त्याने शब्दामध्ये त्याच्या केदारला अडकवलेलं आहे, म्हणून केदारला काय सुचेना झाले बोलायचं आणि त्याने सर्व सरळ सांगून टाकलेलं आहे त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या, असं आता तारेणी बोलत असते. आणि तारेणी म्हणते की आपण जर तिथं बापूरावांसोबत वाद घातला असता तर खूप प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. त्यानंतर आता इकडे निशी म्हणते की हे बघ, मागच्या वेळेस त्याने इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा तर त्याने बापूरावला चांगले प्रश्नांची उत्तरं दिली होती, बापूरावला त्याने अडकवलं होतं. त्यानंतर तारेणी म्हणते हो, मागच्या वेळेस ही परिस्थिती ही त्याला माहीत होती की आपल्याला काय करायचं आहे ते, मात्र या परिस्थितीमध्ये त्याला काही माहीत नव्हतं, कारण की तो अचानक बापूराव आला आणि बापूरावनं सर्व काही त्याला विचारलं आणि त्याच्यानंतर तो त्यानं सर्व केलं असं ती बोलत असते.
त्यानंतर निशीची आई म्हणते की हे बघा मांजराला पांघरण घालण्यासाठी उंदीर आला असं म्हणून आता ती बोलत असते. त्यानंतर तारिणी आता खूपच निशीच्या आईवर चिडलेली असते आणि म्हणते की बस बस झालं निशीची आई, आता यापुढे एक शब्दही नाही असं तारिणी बोलत असते. त्यानंतर तारिणी निशीच्या आईला म्हणते की हे बघा निशीची आई, तुम्ही इथं आलेला आहात ते निशीला सांत्वन देण्यासाठी आणि तुम्ही या सांत्वन देण्याच्या पायी एवढं तर गोष्ट एक लक्षात ठेवा की निशीची जे पण नातीगोती आहेत ती त्यांच्यापासून हिरावून दूर जाता कामा नये, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर तारिणी म्हणते की सॉरी मी जर तुम्हाला जास्त काय बोलले असेल तर, मात्र जे काय बोलले ते खरं बोलले असं ते सांगत असते आणि या गोष्टीची तुम्हाला काळजीपूर्वक विचार करायला हवा असं ते बोलत असते. त्यानंतर पद्मिनी म्हणते की तारिणी हे बघ तू तर आम्हाला नात्यागोत्याचं काही सांगू नको असं बोलत असते आणि म्हणते की तू तर पूर्ण याचा आमच्या घराचा वाटोळा करून ठेवलेला आहे तुम्ही दोघांनी असं पद्मिनी बोलत असते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून बाहेर व्हा, चालते व्हा. त्यानंतर तारिणी म्हणते की का जाऊ आम्ही बाहेर, का जाऊ असं ती बोलत असते आणि म्हणते की आम्ही का आज ज्या केदारने वागला आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढता आणि केदार काय चुकीचा वागला आहे असं ती बोलत असते. आणि केदारने काहीही गुन्हा केलेला नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे केदारवर की केदार अशा कुठल्याही गोष्टी करू शकत नाही, कारण की ते त्यांच्याकडून घडून गेलेलं आहे आणि त्यानं काही वाईट गोष्ट केलेली नाही असं आता तारिणी केदारच्या बाबतीत बोलत असते. तारिणी म्हणते की हे बघ जे पण काही केदारने बोललं आहे ते योग्य बोललेलं आहे, कारण की आता युवराज आणि गुलाबचे जे पण संबंध होते ते मी पण पाहिलेले होते. आपल्या घरामध्ये गुलाब होता आणि कौशिकी ताईने पण लग्नाच्या हळदीमध्ये गुलाबला पाहिलेलं आहे आणि मग आपण कसं काय म्हणू शकतो की गुलाब आणि युवराजचे संबंध नव्हते. तेच केदारने सांगितलेले आहे की गुलाब आणि युवराजचे संबंध हे होते. त्यानंतर आता निशीची आई म्हणते की मग संबंध होते म्हणजे माझा युवराज हा गुन्हेगार आहे का. त्यानंतर तारिणी म्हणते की तो गुन्हेगार नाही, हे केदारने पण कुठं सांगितले की युवराजच गुन्हेगार आहे म्हणून, हे गुन्हेगार आहे की नाही हे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे ना की केदारचं असं ते बोलत असते. त्यानंतर आता कौशिकीला तारिणी म्हणते की हे बघा तारिणी तुम्ही माझ्या घरची मुलगी असल्याप्रमाणे, मला मोठी बहीण असल्याप्रमाणे तुम्ही एकदा केदारच्या बाजूने तर उभी राहून बघा, केदारला काय वाटतं याचा तर विचार करा, मग तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर ते तारिणी सर्वांना म्हणते की जर तुमच्या एखाद्या मुलाचं जर पांघरून तुम्हाला काढायचं असेल तर माझ्या मुलाला तुम्ही जेलमध्ये का टाकता, माझ्या नवऱ्यावर तुम्ही का आरोप करता असा तारिणी बोलत असते आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही का दोषी ठरवता, हे सर्व काय आता तारिणी सर्वांना बोलत असते. त्यानंतर तारिणी कौशिकीला म्हणते की कौशिकी ताई तुम्हाला खरंच वाटते का हा केदार चुकलेला आहे. त्यानंतर बाबांना विचारते, बाबा तुम्ही तर म्हणतात ना केदार कधीच चुकू शकत नाही, तो सदैव बरोबरच असते, आणि बाबा तुम्हाला पण आताच्या वेळेस वाटते का केदार खरंच चुकला. मात्र हे सर्व बोलत असताना बाबा आता इकडे तिकडे बघायला लागतात. तारिणीला वाटतं की बाबांचा पण आपल्यावरचा आता विश्वास उठलेला आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की जर तुम्हाला आमच्यावर विश्वासच नसेल तर आम्ही या घरात थांबून काही उपयोग नाही, आत्ताच्या आत्ता आम्ही हे घर सोडायला तयार आहोत आणि आम्ही इथून निघून जाऊ. त्यानंतर आता तारिणी केदारचा हात पकडते आणि केदारला म्हणते की चल केदार, आणि घराच्या बाहेर जाता तेवढ्यात बाबा म्हणतात की तारिणी केदार मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं ते बोलत असतात. आणि आता विश्वास त्यांच्यावर दाखवल्याबद्दल तारिणी आणि केदारला खूपच चांगलं वाटतं. मात्र पद्मिनी काकू म्हणते की तुम्ही चालते व्हा, इथल्या आत्ताच्या आत्ता या घरातून तुम्ही चालते व्हा आणि खांडेकर हे नाव सुद्धा तुम्ही तुमच्या शेवटी लावू नका असं बोलत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की पद्मिनी तुमचा आमच्यावर एवढा का राग आहे, कशाचा राग आहे, तुम्ही असं आम्हाला वर्तवता. तारिणी म्हणते की हे बघा काकू तुम्ही एकदा युवराजच्या बाजूने केदारच्या बाजूने विचार करून तर बघा त्याला काय वाटतं. तुम्हाला का वाटतं का केदारला आणि मला या घराच्या संपत्तीचा मोह आहे, तर ते कदापि नाही, कारण की तो केदार इतके दिवसापासून आपल्या घरापासून दूर राहिला, कारण की त्याला आपल्या बापाची माया पाहिजे आणि बहिणीचे प्रेम पाहिजे आहे, यासाठी तो पूर्णपणे या घरामध्ये आलेला आहे असं ते बोलत असते. आणि म्हणते की कौशिकीताई तुम्हाला जी पण शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, केदारला नाही, कारण की या जेव्हापासून मी युवराजबद्दलचं स्टेटमेंट दिलेलं आहे तेव्हापासून इथे त्या त्रास घरामध्ये सर्वांना होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही मला शिक्षा द्या असं तारिणी बोलत असते. त्यानंतर तारिणी म्हणते की तुम्हाला जे पण काही बोलायचं आहे ते मला बोला, या केदारला नाही, कारण की या केदारला जर तुम्ही बोलला तर ही तारिणी केदार खांडेकर कोणाचंही ऐकून घेणार नाही, हे मी तुम्हाला स्टेटमेंट या खांडेकर घरामध्ये दिलं असं आता तारिणीने सर्वांना धमकवलेलं असतं की तुम्हाला काही जरी बोलायचं असेल तर मला बोला, केदारला नका बोलू, हा सर्वांना संदेश तारिणीने दिलेला असतो.
त्यानंतर आता इकडे निशी आणि निशीची आई एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर आता निशीच्या निशीला गोळ्या घ्या म्हणून सांगत असते, मात्र निशी नको म्हणत असते. माझा युवी जेलमध्ये काय करत आहे असं तिला वाटत असतं, कारण की आता निशीची आई म्हणते की तू सातत्यानं त्याचा विचार करणं सोडू दे, एकदा तू भेटून आली आहेस ना, त्यानंतर आता गोळ्या खा आणि तू आणखीनही तुझी तब्येत ठीक नाही झाली असं आता निशीच्या आई निशीला बोलत असते. मात्र तेवढ्यात आता निशीच्या वडिलांचा फोन येतो. फोन आल्यानंतर ते बोलतात की हे बघा आला केदारचा वकिलांचा फोन असं ते बोलत असते आणि म्हणते की त्यांचे वडील म्हणतात की माझी निशी कशी आहे असं तसं विचारायला लागतात. मात्र त्याची आई म्हणते की तुम्हाला बरं तुमच्या लेकीचा आज पुळका आला असेल. त्यानंतर ते म्हणते की नाही, मी खरंच युवराजला बोलण्यासाठीच कॉल केला होता असं ते बोलत असतात. त्यानंतर आता निशीची आई म्हणते की राहू द्या तुमचा पुळका तुमच्याजवळच माहिती आहे, आणि म्हणते की आता ती माझी मुलगी ठीक आहे आणि मी तिची काळजी घेण्यासाठी भक्कम आहे, तुम्ही नका येऊ इकडं असं बोलत असतात. मात्र आता हे सर्व कॉल ठेवल्यानंतर आता इकडे दया काका पूर्णपणे चिंतेत असतात की आपल्याला आता काय करावं हे सुचेनासे झालेलं असतं पूर्णपणे दया काकांना. त्यानंतर आता दया काकांच्या मागून तिथे केदार आलेला असतो. केदार आल्यानंतर दया काकांना चावू लागलेली असते की केदार आलेला आहे. त्यानंतर केदार आल्यानंतर दया काकांकडे बघून हात जोडतो आणि म्हणतो की खरंच मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि ह्या मी माफी मागण्याचा सुद्धा लायकीचा नाही असं केदार बोलत असतात. मात्र दया काका म्हणतात की अरे हे तू काय करत आहेस, असं नको करू, तू असं कशाला मला माफी मागतोस असं बोलतात आणि त्याचा हात धरून त्याला बसायला सांगतात आणि म्हणतात की मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली होती, कारण की मात्र मी कधीही विचार केला नाही की तुझ्या बी बाजूने मी विचार करू शकतो, कारण की तो आल्यानंतर बापूरावने एडीवाकडे प्रश्न विचारायला लागली आणि तू बावरून गेला आहेस, तुला काय करावं हे सुचेनासे झालेले होते आणि तू जे पण काय बोलला ते तुझ्या तोंडातून निघून गेलेलं आहे असं आता दया काकांना वाटायला लागतं आणि म्हणतात की मी तुला थोड्या वेळापूर्वी जे पण काही रागाच्या भरात बोललो आहे ते एक साहजिकच माझ्या मनामध्ये होता, ते मी तुला बोलून टाकलेलं आहे, पण मला तूच खरं माफ कर आणि सॉरी म्हणायला लागतात. त्यानंतर केदार म्हणतो की हे बघा पप्पा, आता आपल्या दोघांच्या नात्यामध्ये कधी आता आपण असं कधी एकत्र बोलू शकलो नाही, आपल्यामध्ये सॉरीच हा शब्द सातत्याने येत आलेला आहे, असं आपण एक दोघांची माफीच मागत आलेलो आहे असं तो म्हणत असतो. त्यानंतर तो म्हणतात की मग काय होतं, त्यानंतर नातं एकदम घट्ट होतं असं ते बोलत असतात. त्यानंतर आता म्हणतो की जे पण काही झालेलं आहे ते असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण माझ्याकडून चूक झालेली आहे. त्यानंतर दया काका म्हणतात की अरे जाऊ दे, तुझ्या जागी जर दुसरं कोणी असलं असतं, मी जरी असलो असतो तर माझ्याकडून पण ह्याच चुका झालेल्या असतात आणि असं काही नाही असं ते बोलत असतात. त्यानंतर दया काका म्हणतात की हे बघ, ते जे झालं ते झालं, आता त्याला आपण काही करू शकत नाही, मात्र एक गोष्ट नक्कीच, तुझ्या ज्या पण काही स्टेटमेंट नाही ह्या गोष्टी आणखीनच कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत असं ते बोलायला लागतात. त्यानंतर मात्र दया काकांना आतून वाटतं की आपला मुलगा असा काही करू शकत नाही, कारण की आपला मुलगा असा डगमगणारा नाही आणि ते केदारला विचारतात का रे केदार, तू तर असा कुठल्याही गोष्टीला जामखंड येऊ दे नाही तर समोर कोणी येऊ दे, तुझ्या गोष्टी डोक्यामध्ये एकदा तर तू काय निश्चित केल्या तर त्या काही झालं तरी त्या बदलतात नाहीत, मात्र तू यावेळेस असा कसा काय डबकला असं ते त्याला विचारतात. आणि ह्या गोष्टी तुला मनातून वाटतं का रे की आपला युवराज हा खरोखरच गुन्हेगार आहे, या गुन्हेगार असल्यामुळे तू तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आता असं दया काका केदारला विचारायला लागतात. आणि केदारला म्हणतात की त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात की हे बघ केदार, तुला असंच खरं वाटते का रे आपल्या युवराजने काहीतरी गुन्हा केला आहे आणि त्या गुन्हा करणाऱ्याची ती शिक्षा आहे ते पूर्ण आपला घर भोगतोय असं आता हे प्रश्न केदारला विचारल्यानंतर केदारच्या मनामध्ये काय आहे हे दया काका आता ओळखून घेणार आणि दया काकांना समजलं की केदारने जे काही केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे आणि खरा गुन्हेगार हा गुलाबसोबत युवराज मिळून करत होते दोघे गुन्हेगार, हे सर्व सत्य आता दया काकांना समजणार आणि दया काका मग पूर्ण घराला कशा पद्धतीने संबोधित करणार की खरा गुन्हेगार कोण आहे हे सर्व भाग आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.